दर्शनामध्ये येत त्या ठिकाणी पुरस्कार अर्पण केलेला आहे आणि यांच्यासाठी काय नेमकं प्रकरण आहे आणि 2021 ला मिळालेला हा पुरस्कार आहे. काय झालं, हा 2024 ला मिळालेला पुरस्कार आहे आणि तो मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब वगैरे यांच्या हस्ते हा मिळालेला आहे आणि खूप आनंदाने मी घेतला. खूप लोकर घर हे घेतलं की मला खूप आनंद झाला की आपल्या लोकांच्या हस्ते मिळालेला आहे. पण त्यावेळेस मी इथं नव्हते, मी परदेशी राहत होते. हा मिळाल्यानंतर आता हे जे प्रकार चाललेले तर मला असं वाटलं की जो आनंद आहे माझा तो हिरावून घेतलाय. मग जाऊया ना आनंद आश्रमामध्ये की माझं व्यथा तिथं मांडते ना की मी एवढे वर्ष काम केले, एवढं वर्ष जमिनीचं काय नेमकं प्रकरण? जमिनीचं नाही, हा TDR आहे आणि TDRचं सगळं खातं वगैरे आपल्या शिंदे साहेबांकडे आहे आणि त्यांना सगळी कागद प्रत्येकांना मी कागदपत्र पाठवलेली आहे. हे जे पुण्याचे कॉर्पोरेशनचे काय म्हणतात त्यांना आयुक्त, शेवटी राम आहे त्यांच्या नावात पण राम नाहीये, ते बेकायदेशीर करतात. हे सगळ्यांनी नोंद करून घ्यावी. मग असे हलणार नाही असं बघत बसतात, बाकी उत्तरच देत नाही. ते काय कोण जाणे त्यांच्यावर काय प्रेशर असतं, स्वतःच्या मनाचंच ते ठरवून बोलत नाही लोकांकडे. तुम्ही काहीतरी त्यांना कागदपत्र द्या की नाही बाबा हे तुमचं चुकलंय किंवा अमकं झालंय, आम्ही ह्या करता आम्ही असं तुमचं पण ओरबडून घेणार. उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहात आपण एकनाथ शिंदे? घेणार ना, घेणार. त्यांचं निवेदन पण मी तयार केलेलं आहे. त्याशिवाय त्यांना ती रूपरेषा कळणार नाही ना. त्यांना अधिकार आहेत रद्द करायचे हे, कारण बेकायदेशीर असेल तर त्यांनी, मी सांगायला नको, मी त्यांच्यापेक्षा ती झाडकी बसली. ते उपमुख्यमंत्री आहेत, सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात आहेत. त्यांच्या समोर मी कोणी एवढी मोठी नाही. हा, माझी सरस्वती मात्र मोठी, तिच्या समोर कोणी मोठं नाहीये. मला एवढं म्हणायचंय की तिला तो न्याय मिळाला पाहिजे, माझ्या कलेला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मुलाच्याच नावे जास्त आहे, त्याच्या कुटुंबियांना, त्यांच्याकरता तर मी एवढं कष्ट केले ना, केली त्यांच्याकरताच केली. साहेब उषाताई बोलतात. सर जय महाराष्ट्र. आभारी आहे सर मी आपली. खूप इथे आपले लोक जे कार्य करत आहेत किंवा काय देसाई सर आहेत, हे सगळे खूप स्वभावाने चांगले आहेत. माझं तात्पुरतं कमायला पण टेन्शन बाजूला गेलंय आणि अशी तुम्ही हाजी नाही, आपणच बोलत, तुमचाच आवाज ऐकण्यासाठी आले होते. हाजी हाजी नाही, एकच रिक्वेस्ट आहे माझी की मी आत्तापर्यंत सगळे कष्ट करत आलेले मी, पण माझ्या हक्काचं आहे आणि ते मला थोडं काय 5 पैसे जरी भोगता आलं तरी सुद्धा मी आनंद मानेन. तुमच्यामुळे ते लवकर होईल अशा अपेक्षा. हा जी, खूप आभारी आहे. हा जी हा जी हा जी आणि देसाई सर सुद्धा अभिनेते आहेत, त्यामुळे मला काही टेन्शन नाही आहे. कारण ह्या गोष्टी नाजूकच्या व्यथा असतात हे त्यांना जास्त माहिती आहे. आणि तुमचा सुद्धा स्वभाव मला काही का असेल ना, मी पिक्चर बघते ना आणि तुमचे कामं पण बघते, मी कशी विसरून चालेल मला सांगा बरं. हां, आता तुम्ही कामातून मोकळे झालं की भेटायची इच्छा, मी येऊन जाते. आणि देसाई सरांना मी सांगते तसं की आपण मला भेटायला यायचं म्हणून. काय त्यावेळेस टेन्शन तुम्हाला देणार नाही, काय नाही, तोपर्यंत आपली कामं झालेली असते. हाजी आपण जर बघितलं 80-90च्या दशकामध्ये जे सेलिब्रिटी आहेत ते आज सर्व पुरस्कार यांच्या आश्रमामध्ये पुण्यामधील एका खाजगी जागेच्या संवादामुळे त्यांनी आज या ठिकाणी नाही, हा परवा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा ती फिरत फिरत बातमी आली आणि तेव्हा मी शहरीच्या करायचा प्रयत्न केला. त्यांचा मुलगा आहे उदय कडू, त्यांच्याशी पण मी संपर्क साधला, डिस्कशन झालं आणि मग मी साहेबांना भेटलो. साहेबांना सांगितलं की असं असं आहे. साहेबांनी सुद्धा त्यांचे एक ओळखी आहे, त्यांना या कामगिरीवर लावलं. त्यांनी कमिशनर श्री राम साहेब जे आहेत पुण्याचे, त्यांच्याशी पण चर्चा केली. एवढंच नाही तर आज विधी अधिकारी आणि ऍडिशनल कमिशनरना पण ते बोलवणार होते, पण काही कारणास्तव ते आज
अवेलेबल नसल्यामुळे दोघे असं ठरलं की सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसामध्ये कधीतरी त्यांना बोलवून की काय आहे नेमकं प्रकरण याची एकदा माहिती घेऊ आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे 100% आपण बघू असं साहेबांनी मला सांगितलं, आश्वासन दिलेलं आहे. आणि आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की साहेब सगळ्यांसाठीच काम करत असतात आणि त्यातल्या त्यात कलाकार म्हणलं की हा त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे, कारण ती दिघे साहेबांची परंपरा चालत आलेली आहे. आणि दिघे साहेबांची जी परंपरा चालत आलेली आहे त्याला साहेब कधीच खीळ घालत नाही. आपण नेहमी बघितलेलं कुठल्याही काळात, कोविडच्या काळात असेल किंवा अदरवाईज पण कोणी आजारी असेल, कोणाचं ऑपरेशन असेल, कोणाचा काही प्रॉब्लेम असेल, कलाकाराला तर स्वतःहून ते मदत करतातच. म्हणजे इतर लोकांना पण करतात, पण कलाकारांविषयी जास्त त्यांचं प्रेम आहे. आणि उषा ते आपण बघतो की 80-90च्या दशकामध्ये त्यांनी एक काळ गाजवलेला आहे दादांबरोबर. त्यांच्यावर तर अजिबात अन्याय होणार नाही. फक्त कसं आहे, कागदपत्रांच्या आधारावर जे काही पक्क असेल किंवा जे काही खरं असेल त्या आधारावरच तो निर्णय होईल. आणि 100% सांगतो, जर उषाताईंची बाजू पक्की असेल, नक्की असेल तर त्यांच्यावर अन्याय होणार नाही, न्यायच होईल.